सारंग, अरे तुझ्या वडिलांची आज समाजामध्ये ती जी ही आहे ना इज्जत, ती इज्जत कमवण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलंय रे. आर्याशीच तुझं लग्न होईल असा शब्द दिलाय त्यांनी निंबाळकरांना. त्याचं काय? अरे अशानं त्या दोघांमधले त्यांचे ते हे काय ते व्यावसायिक संबंध बिघडतील रे अशानं. आणि याचा बदला म्हणून ते निंबाळकर दादाची इज्जत चव्हाट्यावर आणतील. काका, मी निंबाळकरांचे पाय धरे, हवं तर मी माझं नाक रगडतो. अरे पण ह्यामुळे गोष्टी बदलतील असं वाटतंय का तुला? ते निंबाळकर आयुष्यभरासाठी आपल्या घराण्याशी हे धरतील खुन्नस. आत्मारामच्या कुटुंबाचा तरी विचार कर जरा. त्यांचं संपूर्ण आयुष्य धोक्यात आलंय. दिसत नाहीये का तुला? तू चल घरी चल. घरी गेल्यानंतर सगळेजण तुझ्या चुका माफ करतील आणि आनंदानं तुझं ते हे करतील स्वागत. चल. मी काहीच चूक केलेली नाहीये. आणि काका, मला घरातून कायमचं काढून टाकलं ना तरी चालेल, पण मी माझ्या इच्छेविरुद्ध लग्न करून स्वतःवर आता अन्याय करू शकत नाही. काका, तुमच्यासाठी तुमची इज्जत पणाला लागली आहे ना काका, तसं माझ्यासाठी माझं प्रेम पणाला लागलं. तुमच्यासाठी दादांची इच्छा महत्वाची आहे ना, तशीच माझ्यासाठी माझी इच्छा महत्वाची आहे. राव दादांनी तुला सारंगला परत आणायला सांगितलंय आणि मला त्यांची आज्ञा पाळावीच लागणार आहे. अशी संधी पुन्हा पुन्हा येत नसते. या संधीचा जर का तू फायदा घेतला नाहीस तर तुझ्यासारखा मूर्ख कोणी नसेल. लक्षात ठेव, सारंग परत आला नाही तरच आपला फायदा आहे. आणि आला तरी जिवंत परत येणार नाही. बाबा, मला सारंगचं म्हणणं पटतंय. खरं तर मी इथं न बोलता सगळ्यांसमोर बोलायला हवं, पण सारंग, मी तुझ्या एवढा शूर नाहीये आणि तुझ्या एवढी हिम्मत मला उभ्या आयुष्यात करता येणार नाही. दादांचा मी मान राखतो, त्यांचा मला प्रचंड आदर आहे. त्यांनी माझा मान राखलाय, मला लहानपणापासून मुलापेक्षा जास्त जपले. आता मला विचारशील तर भाऊ म्हणून मला असं वाटतं की तू मुक्ताशी लग्न करावं. हो, माझा पाठिंबा आहे सारंगला. आणि सारंग, जोपर्यंत मुक्ता तुझ्यासोबत येत नाही तोपर्यंत तू इथंच राहिलास तरी मला काहीच हरकत नाही. तू युवराज सेठ सरड्यासारखे रंग बदलितोय. अहो, सरड्यासारखं नाही, सरड्याला लाज वाटल एवढा रंग बदलतोय. याला काल काय झालं ते आठवणा निमेरी गेली का याची? अरे तू काय बोलतोयस? तुझे तुला तरी कळतंय का? आग विझवायची सोडून आगीत तेल ओततोयस आणखी. इथं तू सारंगला साथ देतोयस हे जर दादाला कळलं तर काय होईल विचार कर जरा. त्यांना सगळं सांगण्याची आवश्यकताच नाही. दादांना फक्त एवढंच सांगा की सारंगने तिथे राहण्याचा निर्णय घेतलाय आणि आता काही झालं तरी. नक्की सांगू, ठीक आहे. पण मग दादांनी मला जे काम करायला सांगितलंय ते मात्र मला पूर्ण करावं लागणार आहे.
काय दादांचा शब्द मात्र मला पाळावाच लागणार. कोणता शब्द? दादांनी हे घर मला जाळायला सांगितले. आणि मी ते जाळणारच. भैरू, बोला तुझ्या माणसांना. हा अरे ये काय वेळा झालास का तू? हा काही काय बोलतोयस? सारंग, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, असं काहीही होणार नाही. असं कसं काहीच होणार नाही म्हणजे? दादांचा शब्द आहे आणि मी तो पाळणार. आणि तुम्हाला माहिती आहे, मी मेलो तरी दादांचा शब्द पाळणार आहे. युवराज, अरे आत्ताच तू सारंगला माझा पाठिंबा आहे म्हणालास ना. तो पुढे तसाच असणार आहे. भाऊ म्हणून मला वाटतं की याचं लग्न मुक्ताशीच व्हावं. पण मुलगा म्हणून मला दादांचा शब्द पाळावाच लागणार आहे. दादांचा शब्द पाळ. मी मुक्ताच्या कुटुंबाला दिलेला माझा शब्द पाळ. आणि मग त्यासाठी मला कुठल्याही थराला जावं लागलं ना तरी चालेल. म्हणजे तो आता माझ्यावर हात टाकणार? सारंग, तू मला नाही, तुझ्या वडिलांना धमकी देतोय, कळतंय तुला? हा, तुझी एवढी हिंमत झाली? तुम्ही आमच्या घरच्या ह्याच्यात पडायचं ना भानगडीत. माग चाल, चाल माग. ए युवराज, 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 अरे सारंग सोडा, सोडा. युवराज, सारंग, अरे अरे युवराज माग हो, मागे सरक. शांत, शांत, एकदम जागेवर उभा राहा. शांत उभा राहा, एकदम शांत उभा राहा. अरे युवराज, काय वेळ लागला का तुला? हे बघ, तुला दादांनी काय सांगितलंय काय नाही मला काही माहित नाही. पण मी इथं असेपर्यंत इथं काहीही चुकीचं घडू देणार नाही, एवढं लक्षात ठेव. काय रे, तुम्ही भाऊ भाऊ असूनही एकमेकांच्या जीवावर उठलात. आत्माराम बघितलंच ना, अरे कुठं चाललंय हे सगळं प्रकरण? ओ काका, तुम्ही त्यांना का बोलताय? मग कोणाला बोलणार?